त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। तर निकेश निकेश पाटील यांचा सन्मान आपण करूयात। सुदर्शन पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये संपूर्ण स्पर्धा त्यांनी कव्हर केली। काल सुदर्शन पाटील होते, नेहमीच दरवर्षी ते स्पर्धा कव्हर करतात, परंतु त्यांची कमी न भासू देता संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा समालोचकांपर्यंत मांडला, त्यांचं आम्ही मनाच्या अंतर्गणापासून स्वागत करतोय। आणि जाऊया मेगा फायनल ग्रँड फिनाले तुम्हाला या स्पर्धेची पाहायला मिळेल। आणि जशी होईल मॅचला सुरुवात ऐकूया, मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल गुरुवर्य आमचे वरिष्ठ समालोचक टी.के. माळी सरांचा। थँक्यू, धन्यवाद दीपक। खरं तर एवढ्या लवकर फायनल सवय राहिलेली नाही आहे, खूप दिवसांनी एवढ्या लवकर फायनलला सुरुवात होते, म्हणजे या स्पर्धेचं आयोजन किती चांगलं आणि नीट नेटकं वेळेनुसार केलेलं आहे ते आपल्याला स्पष्टपणे इथे दिसतंय। अतिशय सुंदर असं आयोजन, अगदी पहिल्या दिवसापासूनच वेळेवर या स्पर्धेला सुरुवात झाली आणि सूर्यास्तापूर्वी सगळे सामने संपलेले आहेत आणि आज फायनलच्या दिवशी पण तोच कित्ता आयोजकांनी गिरवलेला आहे। आणि ज्या ज्या टीम्सनं आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या टीमच्या सगळ्या खेळाडूंचं, कर्णधाराचं, टीम ओनरचं, या नारपोलीच्या सर्व आयोजकांकडून आणि या चाळीसगाव प्रीमियर लीगच्या आयोजकांकडून मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। फायनलचा सामना आहे मेगा फायनल, करतेश्वर मोठे भिंगार विरुद्ध आयांश 11 कोळखे असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या अगोदरच्या मॅचमध्ये आपण बघितलं की रुपेश पोपेटा एक जुना खेळाडू आहे, लेदर क्रिकेट खेळलेला आहे, अंडर 14, अंडर 19, त्यानंतर महाराष्ट्र संघामध्ये सुद्धा त्यानं उपकर्णधार पद भूषवलेलं आहे। असा हा सोमटणे गावचा जो सितारा सध्या विकेट किपिंग करतोय त्यानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला आहे। आमचे तुरमाळ्याचे मामा जे प्रत्येक मैदानावर कलिंगड विकत असतात ते इथे आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। पंचांचा सत्र सुरू होण्याचा इशारा, संतोष पवार यांचा इशारा आणि पहिला चेंडू फायनलचा मस्त फ्लिक केलाय, स्वीप केला, सरळ चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला चकवून 4 धावांसाठी, पहिलाच खणखणीत चौकार। सतीश टावरे सीएम भोईरचा हा चेला, पहिलाच चेंडू चौकार लगावला त्यानं, स्वीपचा फटका लगावला आणि एक दमदार सुरुवात करून दिलेली आहे। हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर, शॉर्ट पिच चेंडू पुन्हा भिरकावला फाईन लेगच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक धावतोय मात्र काही उपयोग नाही, चेंडू गेला सीमा पार, चौकार। टावरे सुरुवात दमदार केलेली आहे। नाणेफेक जिंकल्यानंतर आपण बघितलं की धर्मेंद्रनं निर्णय घेतला फलंदाजीचा आणि त्या दिशेने आगेकूच सुरू आहे त्यांचे। पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर, प्रशांत दिघे, व्हाट अ स्ट्रोक, जबरदस्त रिव्हर्स स्वीपचा हा उत्तुंग असा षटकार सतीश टावरे। येणार आहे म्हणजे अशी लुटुपुटीची मॅच आपल्याला बघायला नाही मिळणार। फायनलचा जसा सामना व्हायला पाहिजे तसाच हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मागील मॅच मध्ये आपण बघितलं दिनेश पाटीलच्या संघाने 70 धावा सहज पूर्ण केलेला, पाठलाग केलेला, 2-3 चेंडू उलट ठेवून तो सामना जिंकलेला, त्यामुळे त्यांच्या समोर धर्मेंद्र घोगरेनं मला असं वाटतं निर्णय घेतलेला आहे की कमीत कमी 80 ते 90 धावांचं टार्गेट आपल्याला ठेवावं लागणार आहे आणि त्याच्या दिशेनं त्यांनी झपाझप पावलं टाकलेली आहेत। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर डायरेक्ट षटकार मारला आहे तो सतीश टावरेनं। हा चेंडू प्रशांतचा शॉर्ट पिच चेंडू, मस्त होता चेंडू, वेग वाढवला, टप्पा थोडासा आखूड ठेवला आणि चालत आलेले पुढे अगदी डॅशिंग पद्धतीनं, मात्र त्या फलंदाजाला त्यानं थांबवलं तिथे ते गोलंदाज प्रशांत दिघेनं। आणि प्रत्येक मॅच मध्ये त्यानं हा प्रयत्न केलाय
सरळ खेळपट्टीवर चालत येणं गोलंदाजाच्या मानसिकतेशी खिलवाड करण्यासारखं आहे. बिंदासपणे कॉन्फिडन्सली मात्र आज बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. हो नक्कीच सतीश टावरेनं कॉन्फिडन्सची बॅटिंग केली आहे आणि कर्णधार मात्र सेन्सिबल इनिंग खेळतोय. जो डेअरिंगचा जो विषय आता तुम्ही छेडला दीपक पाटील, आपण बघितलं मोहम्मद कैफनं अशी डेअरिंग पाकिस्तानचा फास्टर गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विरुद्ध केली होती आणि तेव्हा आपण बघितलं होतं की त्याने तो चेंडू टाकला पण नव्हता. ते म्हणतात ना डेअरिंग करेगा तो भाई बनेगा. तुम्ही डेअरिंग केली पाहिजे आणि ती डेअरिंग करतोय सतीश टावरे. चालत आला फुल टॉस चेंडू मारलाय सरळ लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. आता पहिल्याच षटकामध्ये कुठून काढलेला आहे. एक चांगली दमदार सुरुवात म्हणावी लागेल. धडाकेबाज सुरुवात केलेली आहे ती आतापर्यंत तरी कर्तेश्वर मोठे भिंगारनं. कर्तेश्वर मोठे भिंगार, कॅप्टन धर्मेंद्र घोगरे, टीम ओनर निखिल शेंद्रे, प्रकाश पाटील, संजय पाटील विरुद्ध आयांश 11 कोळके, कॅप्टन दिनेश पाटील आणि संघ मालक अक्षय मुंडे यांच्या दरम्यान हा सामना आपण इथे बघतोय. मागील मॅच मध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करणारे दिनेश पाटील स्वतः कर्णधार आता गोलंदाजीच्या मार्कवर आलेले आहेत. जेव्हा त्याच्या सहकार्याला 20-21 धावा कुठून काढलेल्या, 4-4 षटकार ठोकलेले, अशा वेळेला फक्त 4च धावा या दिनेश पाटीलनं दिलेल्या. त्यामुळे आता स्वतः जबाबदारी त्यानं घेतलेली आहे. पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं होतं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि आता दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं. त्यामुळे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसत आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. सर्कल मधलं क्षेत्ररक्षक शॉट, फाईंग लेग शॉट, थर्ड मॅन गली. ओ बाउन्सिंग वेस्ट इंडिज स्टाईल आहे ना. वेस्ट इंडिज स्टाईलनं गोलंदाजी करतायत. जेव्हा आपले सुनील गावस्कर वगैरे फलंदाजी करायचे, झपाझप चेंडू जायचा, अगदी कानाला वारा देत देत जायचा आणि तसाच चेंडू टाकतोय तो गोलंदाज दिनेश पाटील. होम ग्राउंड आहे त्याचं, घरेलू मैदान आहे, त्यामुळे त्याचा फायदा उठवतोय. हा ही शॉर्ट पिच चेंडू जोरदार अपील केलाय. अंगावर चेंडू आदळलेला धर्मेंद्र घोगरेच्या आणि या चेंडूवर मिळतीये ती लेग बाईची 1 रन. 1 रन लेग बाईची. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडलेला, धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न, मात्र दुसऱ्या षटकामध्ये आता धावांना आवर घालण्यात आलेला आहे तो दिनेश पाटील याच्याकडून. आणि दीपक आपण बघतोय की प्रत्येक चेंडूवर वेगवेगळी व्यूहरचना रचतोय. तर दीपक पाटील क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न करतोय. अगोदर जेव्हा फलंदाज होता धर्मेंद्र घोगरे त्यावेळेला क्षेत्ररक्षण वेगळं होतं, आता वेगळं आहे. तर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शेठ बालदी साहेब आणि त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण काळबागे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. आमदार साहेबांचं या 40गाव प्रीमियर लीग मध्ये मनापासून हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. सिंगल रन घेतलेली आहे, एकच सिंगल रन. आता स्ट्राईक रोटेट करण्यात आलेला आहे आणि स्ट्राईक रोटेट करतोय तो फलंदाज सतीश टावरे. त्याचप्रमाणे दत्ताशेठ गायकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण मंचावर यावं. प्रवीणजी काळबागे साहेब, दत्ताशेठ गायकर साहेब, दोन्ही मान्यवरांना विनंती आहे. 40गाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. हा चेंडू हवेत आहे आणि सरळ जातोय सीमारेषा पार, उतुंग असा षटकार. हा चेंडू हो सेन्सिबल क्रिकेट. जमीन लगतचा फटका मारला, गॅप मध्ये चेंडू ढकललेला आहे आणि या चेंडूवर मिळते ती सिंगल रन. ओळखले त्यानं की दिनेश पाटील सारख्या गोलंदाजाला जास्त धावा काढण्याचा प्रयत्न नाही करायचा. कमीत कमी धावा आल्या तरी चालतील पण विकेट नाही गेली पाहिजे.
हे तंत्र या दोन्ही फलंदाजांनी अवलंबलेलं आहे. माहिती आहे दोघांना, सतीशला पण माहिती आहे, धर्मेंद्रला पण माहिती आहे की अशा वेळेला काय आपण करायला पाहिजे आणि काय करू नये. या दोन्ही गोष्टीची जाण त्यांना असल्यामुळे त्याचा फायदा मिळतोय तो या मॅचमध्ये. आदरणीय प्रवीण काळबागे आणि दत्ता गायकर यांचं स्वागत. हा चेंडू जोरदार अपील केलाय, मात्र या चेंडूवर एकही धाव मिळत नाही. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या 20, दुसऱ्या षटकामध्ये दिनेश पाटील यांच्या या षटकामध्ये धावा येत आहेत 9. म्हणजे आता धावांचा आलेख आहे तो आलेख वाढायला पाहिजे होता, त्याऐवजी खाली खाली आणलेला आहे आणि त्याचं सगळं श्रेय जातंय ते दिनेश पाटील यांना. व्यासपीठावर सन्माननीय आमदार महेश बालदी साहेबांचे पर्सनल असिस्टंट आदरणीय प्रवीण काळबागे साहेब इथे आलेले आहेत आणि आमचे मित्र दत्ता गायकर जे क्रिकेट प्रेमी आहेत. पहिली जी रायगड प्रीमियर लीग झालेली ती त्यांच्याच कचळखंड गावामध्ये झाली होती, त्यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. बरीचशी मान्यवर मंडळी व्यासपीठावर बसलेली आहे, त्या सर्वांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. फायनलचा सामना आहे, अंतिम सामना. कर्तेश्वर मोठे भिंगार विरुद्ध आयांश 11 कोळखे. धर्मेंद्र घोगरे वर्सेस दिनेश पाटील. निखिल शेंद्रे, प्रकाश पाटील, संजय पाटील वर्सेस अक्षय मुंडे. 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांमध्ये धावा झालेल्या आहेत. कर्तेश्वर मोठे भिंगारच्या 29, एकही गडी बाद झालेला नाही. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि नितेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. असंच जर 14-15चं जर करंट रन रेट जर राहिला तर साधारण 70-80 धावा होऊ शकतात. शॉर्ट पिच चेंडू ढकललाय, चेंडू गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू ढकललाय सरळ सीमारेषा पार. हा सणसणीत असा चौकार. आपण बघितलं की हा चेंडू लेट खेळला, वेट केलं, वॉच केलं आणि मग त्यानं गॅप मध्ये हा चेंडू ढकलला सरळ सीमारेषे पलीकडे. अफलातून अकलेनं केलेली फलंदाजी धर्मेंद्रची. बॅटची कडा घेऊन चेंडू हातामध्ये, मस्त झेल. बघूया पंच काय निर्णय देत आहेत आणि फलंदाज बाद होतोय धर्मेंद्र घोगरे. दीपक मस्कर, यस. रुपेश पोपेटा तर पडलेला तिथे धाव घेताना, अगदी लोळलेला, पण तो मॅच संपूनच मैदानाच्या बाहेर आलेला आहे आणि दीपकनं जो 40+ खेळाडू आहे त्यानं हा झेल पकडलेला. नारपोलीचे हे सगळे खेळाडू या मैदानाचा अगदी चप्पा चप्पा त्यांना माहिती आहे, काना कोपरा माहिती आहे, इथला दगड दगड माती माती सगळं ते ओळखतायत. त्यामुळे ते बिंदास पडतायत, लोळतायत आणि या मैदानावर तर म्हसोबाची कृपा आहे त्यामुळे तसं कोणाला लागायची भीती नाहीये, अजिबात लागणार नाहीये, न लागण्याची चान्सेस जास्त आहेत. परंतु तरी हे सर्व जे क्रिकेटर आहेत ते खेळ करतायत, त्यांचं आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. क्या बात आहे, जबरदस्त बैठक स्ट्रोक मारलेला, आल्या आल्या प्रहार केलाय तो रोशन पाटीलने षटकार. काही बघायला मिळतात आज दीपक. फायनलचा सामना आहे, अंतिम सामना आहे. तन मन धन सगळ्यांनी पणाला लावलेलं आहे. शिवकरचा हा खेळाडू आहे आणि शिवकर गावाचं नाव जसं प्रेम गायकवाड शिवकरचं आहे, संदीप पाटील शिवकरचं नाव रोशन करतोय. त्यामध्ये हाही खेळाडू रोशन पाटील जबरदस्त फलंदाजी. ड्रेसिंग रूम मधूनच मला असं वाटतं सेट होऊन आलेला आहे, सेट व्हायची त्याला गरज लागलेली नाही. व्हेरी फर्स्ट बॉलला मारला तो षटकार. हा चेंडू ओ स्लोवर टाकण्याचा प्रयत्न केला. पंच आमचे संतोष पवार यांनी हात समांतर केले, जमिनीला आमच्याकडे वळलेत. वाईटचा इशारा.
धावसंख्या पोचलेली आहे ती 1 बाद 40. 1 बाद 40 हा चेंडू नितेश पाटील यांचा पुन्हा स्लोवर टाकलाय, मात्र स्वीप केलाय सरळ चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. या अगोदर बघितलं गोलंदाजानं नितेश पाटीलनं की जोरात चेंडू टाकला की हे मारतायत. चौकार मारला एक, त्यानंतर एक षटकार ठोकला. आता स्लोअर डिलिव्हरी केलेली आहे, थोडीशी युक्तीचा त्यानं वापर केलेला आहे. जो तलवारीनं काम नाही होत ते सुरी वापरली आहे, सुई वापरली आहे आणि यशस्वी ठरलेले आहेत आतापर्यंत तरी या 2 चेंडूमध्ये ते नितेश पाटील. 42 धावा 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सन्माननीय आमदार महेश बालदी साहेबांचे पर्सनल असिस्टंट प्रवीण काळबागे साहेब या अंतिम दिवशी या फायनलच्या मेगा फायनलच्या मॅच साठी इथे आलेले आहेत. त्यांचं आपण पुनश्च स्वागत करूया. ओ शॉर्ट ऑफ लेन चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरुवातीला मार खाल्लेला तो पहिल्या 3 चेंडूंवर, मात्र आता बाकीचे चेंडू मात्र सुरेख टाकतोय तो गोलंदाज नितेश पाटील. तर रक्षित आयुर्वेदिक फेस क्रीम त्याचे प्रोप्रायटर सुजितजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी एक आयुर्वेदिक क्रीम दिली जाते. फेस क्रीम अनेक खरं तर खेळाडू आहेत लावल्यानंतर गोरे झालेत. हसण्यावर नेऊ नका, परंतु त्याचा इफेक्ट्स मात्र प्रत्येक वेळेला पाहायला मिळाला आहे. आणि कारण 24 लाईव्ह इव्हेंट्स सर्रासपणे यूज करतं आणि त्याचमुळे जर आपण थोडासा फेअर असाल तर नक्कीच गोरे बाल. तर रक्षित आयुर्वेदिक फेस क्रीम त्यांचं सुद्धा मनापासून आभार आणि त्यांचं स्वागत करतोय. सुजितजी पाटील आपण यावं मंचावर. कोणतरी म्हणाला चांबो गोरा झालाय. त्याचप्रमाणे दीपेशजी गायकर साहेब खाने आंबिवली यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आपण यावं मंचावर. नुसती फेस क्रीम लावून जमत नाही, त्याला मसाज पण करायला लागतो. पूर्वीच्या काळी विको यायची या व्यासपीठावर. स्कोर आहे 42 42 धावा आहेत पूर्वीच्या. आता व्यासपीठावर सगळे आता आमच्याच वयाचे इकडून तिकडून आहेत. विको आणि फेअर अँड लवली यायची, सगळे आम्ही लावून थकलो, परंतु आहोत तेवढेच गोरे आहोत. परंतु आता नवीन संशोधन निघतंय बाजारामध्ये आणि त्या संशोधनाचा फायदा आपण नक्कीच घ्या. रक्षित आयुर्वेदिक या रक्षित आयुर्वेदिकचा आपण अवश्य फायदा घ्या. स्क्रीनवर आपण बघू शकता वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स तुम्हाला अगदी डिस्काउंट मध्ये अल्प दरामध्ये तुम्हाला तिथे करून मिळतील. तुमची हेअरस्टाईल तुमच्या म्हणजे नखापासून ते तुमच्या केसापर्यंत सगळं तुमचं तिथे ट्रीट केलं जाईल आणि तुम्हाला देखणं बनवलं जाईल. ते रक्षित येथे त्याचा अवश्य तुम्ही फायदा घ्या. वळूया मॅचकडे. ड्रोन कॅमेरा संपूर्ण मैदानभर फिरतोय आणि 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 42 म्हणजे प्रत्येक षटकामागची जर सरासरी दीपक आपण बघितली तर 14-15ची सरासरी राहिलेली आहे. म्हणजे 14ची सरासरी ही फलंदाजांना अनुकूल सरासरी आतापर्यंत आपल्याला मानायला काही हरकत नाही आणि तीच सरासरी राहिलेली आहे. सतीश टावरे खेळतात 9 चेंडूमध्ये 20 धावांवर. रोशन पाटील याने एक षटकार ठोकला होता. आल्या 2 चेंडू 7 धावा. करंट रन रेट आता आपण बघतोय तो साधारण 14चा. मागील षटकामध्ये आपण बघितलं 4 विकेट 6 वाईड बॉल 1-0 आणि 1 असं गोलंदाजीचं पृथक्करण राहिलेलं आहे. जोपर्यंत सतीश टावरे विकेटवर असतील तोपर्यंत नक्कीच धावांचा पाऊस पडेल. मागील चेंडूवर आपण बघितलं सतीश टावरेनं फक्त सिंगल काढली. आता स्ट्राईक त्याच्या हातामध्ये त्यानं घेतलेला आहे, परंतु त्याची गाठ पडणार आहे ती दिनेश पाटील बरोबर, जो या परिसरातील वंडर बॉय आहे. नारपोलीचा हा खेळाडू आहे, परंतु एक व्यावसायिक खेळाडू म्हणून आता नावारूपाला आलेला आहे. मोठमोठ्या टुर्नामेंट्स मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्या कडे आहे. या 40गाव प्रीमियर लीगचं जर आपण बघितलं तर नुसत्या नारपोलीमधून 28 प्लेयर्स या संपूर्ण लीग मध्ये खेळलेले आहेत. म्हणजे 28 प्लेयर्स या एका नारपोली गावातून सोल्ड झालेले आहेत या 40गाव प्रीमियर लीग साठी. त्या सगळ्या खेळाडूंनी एक चांगली कामगिरी या मैदानावर दाखवलेली आहे. त्यामधलेच दिनेश पाटील. शॉर्ट पिच चेंडू स्पीड मध्ये होता, बरोबर नाही टायमिंग जुळलं, स्वीट एरिया मध्ये नाही आला, वर लागला, बॅटच्या हवेमध्ये चेंडू गेला, परंतु एक जीवनदान मिळतंय
ते फलंदाज सतीश टावरेला. 43 धावा, थेंबे थेंबे तळे साचे. 43 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. साधारण 80-90चं टार्गेट रचण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिनेश पाटील एक होणार खेळाडू, रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे. हो, शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेऊन जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक हादरा बसतोय, फलंदाज बाद होतोय तो रोशन पाटील. फायनलचा सामना आणि 5 षटकांचा हा सामना आहे. त्यामध्ये 3.2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि अजूनही या षटकातील 4 चेंडू आणि यानंतरचा 1 षटक अजून शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानात येत आहेत, धीरज पवार. बघूया धीरज पवार काय करणार. शॉर्ट पिच चेंडू कट केलाय धीरजनं सरळ गलीमध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक सिंगल तर घेतलेली आहे. एकच सिंगल मिळते. सुरुवात दमदार झालेली, असं वाटलेलं सुरुवातीला चौकार येत आहेत, षटकार येत आहेत, आता धावा 100 होतील की काय, परंतु नाही. त्यानंतर या धावणाऱ्या जोडीला लगाम घातला तो अयान शिलेवन कोळखे संघाच्या दिनेश पाटील आणि बाकीच्या सगळ्या साथीदारांनी. धावसंख्येला आता आळा घातलेला आहे आणि आता षटकार चौकारांसाठी मात्र आता खूप वाढ पाहावी लागते. सतीश टावरेची या बॅटच्या कडेला चेंडू लागलाय आणि सेफ लँडिंग झालेली आहे. मस्त प्रयत्न केला दिनेश, धावत सुटलेले अक्षरशः वाघ पाठीमागे लागण्यासारखे आणि पडले जडले लोळले अक्षरशः मैदानावर, मात्र झेल काय घेऊ शकले नाहीत. परंतु वेल ट्राय, चांगला प्रयत्न, कारण एक विकेटला 5 पॉइंट आहेत आणि महत्वाची विकेट आहे. जर सतीश टावरेची विकेट घेतली तर 5 पॉइंट नाही 25 पॉइंट मिळाल्याचा फायदा मिळू शकतो त्या संघाला. हे माहिती आहे दिनेश पाटीलनं आणि दिनेश पाटीलनं हे ओळखलेलं आहे. सतीश टावरेची विकेट फार महत्वाची आहे. स्कोअर आहे 46 आणि 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 23 धावांवर खेळतात सतीश टावरे आणि धीरज पवार एका धावेवर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रचले दिनेशनं. हा चेंडू राईट आर्म ओव्हर, फुल टॉस, बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय थर्ड मॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय अडवलाय शेवटी चेंडू आणि चेंडूला पुन्हा कव्हरिंग केलेलं आहे. एका धावेच्या ऐवजी 2 धावा मला असं वाटतं मिळतात या चेंडूवर. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते कर्तेश्वर मोठे भिंगार संघाची 48. 50 साठी 2 धावा कमी आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर धर्मेंद्र घोगरेनं निर्णय घेतला. फलंदाजीचा सुरुवात चांगली झाली आहे, आता मात्र थोडीशी संथ गती बघायला मिळते. हा चेंडू शॉर्ट पिच, जमीन लगतचा फटका, क्लास क्रिकेट मधला. मात्र चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला लागून सीमारेषा पार. चौकार, लकी चौकार. लावायला सुरुवात केलेली, त्यांना माहिती आहे आता तो सीझन पण आता हळूहळू जवळ येतोय. 4 षटकं संपलेली आहेत, 52 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नो एक नाही, वाईड फक्त एकच पडलेला आहे. 3 एक्स्ट्रा
धावा आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. 40 प्रीमियर लीग 2024चा थरार आपण सगळेजण पाहतोय. मेगा फायनल आहे. शेवटची विकेट रोशन पाटीलची आपण बघितली होती. 3 चेंडूमध्ये 7 धावांची खेळी त्यानं केलेली आहे आणि 13 रन पर ओव्हर आता सध्या तरी हा करंट रन रेट सुरू आहे. आणि जर या रन रेटनं जर आपण या षटकामध्ये जर राहिलो तर साधारण 65-66 धावा होऊ शकतात. बघूया, करंट रन रेट 13चा आहे, मात्र शेवटचं षटक हाणामारीच आहे. कट केलाय चेंडू, कट केलाय, फक्त ढकललाय गलीमध्ये आणि टावरेला स्ट्राईक देण्याचा जास्त प्रयत्न सुरू आहे. एक सिंगल मिळाली, 53 धावा धावफलकावर लागतात. बघूया, सतीश टावरे भातांचा हा खेळाडू आहे. भातान मी या अगोदरही म्हणालो होतो की क्रिकेट खेळाडूंची खाण आहे भातान गाव. ज्या भातान गावामध्ये कैलासवासी संजय भोईर यांच्या स्मृती आपल्याला नेहमी आठवत असतात. त्यांचा मुलगा पण आता मला असं वाटतं काल परवा या मैदानावर अतिशय चांगला खेळलेला चंद्रकांत भोईर आहेत, रमेश भोईर, अनिल भोईर, अशी मंडळी आपण या भातान गावामध्ये खेळताना बघितलेली आहे. हो, हा चेंडू जमीन लगतचा फटका, एक सिंगल रन आणि मस्त थ्रो, सरळ हातामध्ये. करेक्शन नाही, बरोबर झालं, त्याचा फायदा मिळाला आणि आता पंच काय सांगणार बघूया. सेकंड रन देतील का नाही देणार बघूया, पंच आता सांगणार आहेत. त्यामुळे रनच नाही ना. यस, एकच रन. कदाचित रुपेश पोपेटाला रन दिली तरी चालेल पण ते आऊट द्या असं म्हणायचं असेल, कारण सतीश टावरे मोठा एक अडसर उभा आहे तो या मैदानावर. तो आयांश 11 कोळखेच्या एक हाती किल्ला लढवतोय, परंतु त्याच्या वाट्याला येते ती एक सिंगल रन. फक्त 2च फलंदाज बाद झालेले आहेत. आमचे आदरणीय दैवत पाटील आय विला ऑप्टिक्स चे मालक यांनी मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला गॉगल स्पॉन्सर केलेले आहेत. त्यानंतर आकाश LED स्क्रीन चे भूषण मालकर, ऑक्शनला LED स्क्रीन देणारे आमचे भूषण मालकर, भूषण एंटरप्राइजेस पळसपेच्या बसलेले आहेत आणि या दोघांचं स्वागत षटकारानं करतोय तो आकाश धीरज पवार. वाटतं 31ला बरेच कोंबडे भेटतील. पूर्वी गावात असे कोंबडे जायचे आहे ना, आणि मग आता पण जात असतील आणि मग दुसऱ्या दिवशी अशा शिव्या भेटायच्या की बस रे बस. आता 31 आलेला आहे त्यामुळे DJ मास्टरनी पण ओळखलेलं आहे की कोणते कोणती गाणे लावायची. मस्त षटकार ठोकला धीरज पवार. धीरज पवारनं लेट हा चेंडू खेळलेला आहे. थोडासा लेझी स्ट्रोक होता, परंतु एकच सिंगल या रनवर मिळणार आहे. खरं तर डू ऑर डाय करायला पाहिजे होतं. या चेंडूवर जोरात फटका मारायला पाहिजे होता. एक सिंगल मिळाली, कारण चेंडू पण वळला बघा. नितेशनं चेंडू अकलेनं टाकला, स्पीड पण त्यानं थोडासा कमी ठेवलेला, त्यामुळे या चेंडूवर मिळाली 1 रन. धावा आता येत चाललेल्या आहेत. 61 धावा, 61 रन्स स्कोर कार्डवर आता आलेल्या आहेत. शेवटच्या षटकातील 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. हो, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. मस्त गोलंदाजी नितेश म्हात्रेनं अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे. टाळ्या वाजवतात विकेट किपर त्याच्यासाठी. आता शेवटचा एकच चेंडू शिल्लक असावा. रनरेट जो सुरुवातीला होता तो आता खाली आणलेला आहे बघा. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी मला असं वाटतंय या चेंडूवर 22ची 1 रन डिक्लेअर केलेली आहे आणि या एका धावेनं 62 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. आय विला ऑप्टिक्सचे प्रोप्रायटर आदरणीय दैवतजी पाटील साहेबांना मी आमंत्रित करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येक सामन्यासाठी त्यापूर्वी आदरणीय उरण विधानसभा मतदारसंघाचे
आमदार साहेब महेश शेठ बालदी साहेबांचे स्वीय सहाय्यक प्रवीण शेठ काळगे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्यांना विनंती आहे आपण काळबागे माफ करा तर प्रवीणजी काळबागे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आहे की आपण कृपया स्वागत कक्षामध्ये येऊन आमचं स्वागत स्वीकारावं. दत्ता गायकर आपण त्यांच्या समवेत याव्या. तर सन्मान केला जातोय अतिथी कक्षामध्ये उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब महेश शेठ बालदी साहेबांचे स्वीय सहाय्यक प्रवीणजी काळबागे साहेब या ठिकाणी आणि त्याचा सन्मान या ठिकाणी होत असताना त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर त्यांचं बिझी शेड्यूल आहे कारण आमदार साहेबांचे दौरे आता सगळीकडे सुरू आहेत, परंतु तरीही आमच्या विनंतीला मान देऊन आपण प्रवीण काळबागे साहेब आपण इथे आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दत्ता गायकर क्रिकेट म्हटलं की दत्ता गायकर आलेच, त्यांचंही आम्ही मनापासून इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मेगा फायनल आहे, मेगा फायनलचा हा थरार आपण सगळेजण अनुभवतोय आणि या मेगा फायनलमध्ये आयान शिलेमन कोळखे आणि कर्तेश्वर मोठे भिंगारचा सामना आपण पाहतोय. मी आमचे दीपक पाटील यांना विनंती करेन की त्यांनी समालोचनासाठी आम्हाला इथे जॉईन व्हावं. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. दीपक पाटील सरपंच सन्मानपूर्वक त्यांना निरोप देत आहेत पाहुण्यांना. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. रक्षित एंटरप्राइजेस, रक्षित अर्थातच रक्षित आयुर्वेदिक क्रीम आणि त्याचे प्रोप्रायटर आहेत सुजितजी पाटील. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. अनेक खरं तर स्पर्धांमध्ये सुजितजी पाटील हे स्पॉन्सर करत असतात आणि खूप चांगली आयुर्वेदिक क्रीम आहे आणि आयुर्वेदिक म्हटलं की कोणतंही नुकसान सुद्धा नसेल. कारण बऱ्याच जणांना पाहिलं मी, खरं तर बरंच ऐकलं सुद्धा, जे खेळाडू वापरतात सुद्धा आज क्रिकेटच्या माध्यमातून सुजितजी पाटील. कारण सगळेजण क्रिकेटमध्ये उन्हात अनात खरं तर फिरत असतात आणि सगळ्यांचा चेहरा काळवंटो, परंतु आज तुमच्या माध्यमातून हे प्रोडक्ट रक्षित आयुर्वेदिक क्रीम सगळ्यांनाच फायद्याची ठरले. काय सांगाल? प्रोडक्ट तर खूप छान आहे आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान आहे. 100% गॅरंटी प्रोडक्टची, नो डाऊट. काय पथ्य वगैरे पाळायला लागतं का? आणि त्यासाठी पाहिजे असेल तर त्यासाठी कसा कॉन्टॅक्ट करायचा? काही वेबसाईट? इंस्टा किंवा FB वर आपला अकाउंट आहे, त्याच्यावर तुम्ही करू शकता. कोणत्या नावानं हे अकाउंट आहे? रक्षित आयुर्वेदिक. चला, रक्षित आयुर्वेदिक या नावानं इन्स्टावर सुद्धा अकाउंट आहे. तुम्ही त्याला जाऊन DM करू शकता आणि तुम्हाला जरूर त्या ठिकाणी डिलिव्हरीज मिळतील. आणि आज क्रिकेटच्या माध्यमातून आणि हां, बऱ्याच जणांना प्रश्न असतो की लावल्यानंतर काही काहींना चेहऱ्यावर पुरळ येणं किंवा साईड इफेक्ट्स होतात का, तर हा एक बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो. काय सांगाल? साईड इफेक्टचा नाही प्रॉब्लेम. 7 ते 15 दिवसात रिझल्ट येतोच. चला, 7 ते 15 दिवसात रिझल्ट येतो, त्यामुळं हे महत्त्वाचं आहे. रिझल्ट येणं महत्त्वाचं आहे. आणि हे प्रोडक्ट महाग असेल का? कारण बरेच जण विचार करतात की एवढं फास्ट रिझल्ट येतं तर हे कॉस्टली असणार का, हा एक प्रश्न आपल्या बऱ्याचशा प्रेक्षकांच्या मनात असतो. 32 ग्रॅमची क्रीम आहे, तिची प्राईज आहे 1000. सोप आहे 200. ऑल सोप आहेत. ऑल स्किनसाठी एकच क्रीम आहे आणि प्रत्येक स्किनसाठी सोप अलग अलग आहेत. चला, प्राईजच्या बद्दल सुद्धा बऱ्याच जणांचे क्वेरीज बाजूला झाले असतील, तर थँक्यू सो मच रक्षित आयुर्वेदिक क्रीम. आणि तुम्हाला सुद्धा आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय आणि तुमचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये आपलं बहुमूल्य योगदान राहिलं आहे. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. दैवत पाटील साहेब या ठिकाणी आहेत, आई विला ऑप्टिक्स, ज्यांच्या माध्यमातून सुद्धा मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला चांगला सनग्लासेस उपलब्ध करून दिलेत. प्रत्येक खेळाडू आज ते सनग्लासेस घेऊन
संपूर्ण उन्हामध्ये फिल्डिंग करतोय, क्षेत्ररक्षण करतात. हे फार गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी आपल्याकडे असते, परंतु हे प्रोडक्ट जे आहेत सनग्लासेस बऱ्याच वेळेला झेल सुटतात. आपण सूर्याला दोष देतो, परंतु यांचे सनग्लासेस तुम्ही वापराल तर नक्कीच झेलसुद्धा राहील आणि डोळे शांत राहतील. खरं तर त्यांचं आयव्हिला ऑप्टिक्सचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे भूषण एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत भूषणजी मालकर, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला ऑक्शनसाठी एक सुंदर अशी LED स्क्रीन देण्यात आली होती. तर भूषण मालकर यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आपण यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. ऑक्शन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला होता छाया रिसॉर्टवर आणि खूप सुंदर असा ऑक्शन सोहळा, ज्याच्यामध्ये प्रत्येकाची LED स्क्रीनवर प्रत्येकाला मात्र हायलाइट्स करण्यात आलं होतं आणि भूषणजी यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि मनपूर्वक आभार सुद्धा सर्वच पाहुण्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद. एक उलटफेर या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे. रुपेश पोपेटा आल्या आल्या ज्यानं षटकार ठोकलेला असं वाटलेलं मागील मॅच सारखी सेन्सिबल इनिंग त्याच्याकडून बऱ्याच प्रेक्षकांना बघायला मिळेल, परंतु नाही. हा फायनलचा सामना आहे, अंतिम सामना आहे. या अंतिम सामन्यामध्ये थोडंसं वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळालं. लगेच पुढच्याच चेंडूवर त्याची विकेट काढली ती प्रीतम घोगरेनं. खरं तर ही घोगरे फॅमिली म्हणजे मॅक्झिमम भिंगार गावामध्ये आहे आणि भिंगार गाव म्हटलं की गोलंदाजांचा तोफखाना. अशा या गावाकडून बिलॉंग करणाऱ्या या प्रीतमनं एक महत्वाची विकेट काढलेली आहे. एक मोठ्या खेळाडूला बाद केलेला आहे आणि त्या खेळाडूचं नाव आहे रुपेश पोपेटा. प्रीतम घोगरे तयार कल्पेशसाठी. एक सिंगल सुद्धा या चेंडूवर मिळत नाहीये. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार केली, षटकार मारला, त्यानंतर विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू. म्हणजे एक चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती गोलंदाज प्रीतम घोगरे याच्याकडून. राईट आर्म राऊंड. हो, हा चेंडू मारलाय सर्कल ब्रँडेड, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न थोडासा फसलेला आहे तो धीरज याच्याकडून आणि चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. हा चेंडू फुलटॉस, बैठक स्ट्रोक, कमालीचा एक ब्रँडेड स्ट्रोक आणि मला असं वाटतंय फक्की उधळलेली आहे तिथली, त्यामुळे पंचांनी निर्णय दिलेला आहे तो उतुंग असा षटकार. फुलटॉस चेंडूला चुकीला माफी नाही. फुलटॉस होता आणि अगदी बैठक स्ट्रोक खेळला त्यानं, डोपे टेकले अक्षरशः आणि मस्त हा चेंडू धाडला सरळ तो स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या षटकामध्ये आता आणामारीला पुन्हा सुरुवात केली आहे. हा हो जबरदस्त टायमिंगचा हा फटका आणि लॉंग ऑनच्या दिशेनं 4 धावा, चौकार. तर आणखीन एक सन्मानाकडे आपण वळतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे पदाधिकारी आहेत खाने आंबिवलीचे दीपेकजी गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करतो की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दीपेकजी गायकर, केदारजी शिंदे साहेब सुद्धा आहेत. दोनही मान्यवरांना विनंती करतोय की आपण खाने आंबिवलीचेच आहेत, त्यांना विनंती आहे की आपण यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत, सुस्वागतम. क्रिकेटचा हंगाम सुरू झालेला आहे आणि या क्रिकेटच्या हंगामामध्ये फेब्रुवारीला अजून एक टुर्नामेंट अचानकच्या मैदानावर येते. कैलासवासी भानुदास मालकर स्मृती ट्रॉफी, जे मनोहर मालकर या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्या स्पर्धेलाही आपण अवश्य यावं असं मनोहर मालकर यांनी सांगितलेलं आहे. या फायनलच्या मेगा फायनलच्या मॅच मध्ये बघा, पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 20, म्हणजे टीट फॉर टॅट
जशास तसं उत्तर झालेलं आहे आतापर्यंत तरी. आणि या चेंडूवर बघा एकही धाव घेतलेली नाही दिनेश पाटीलनं. त्याला माहिती आहे की प्रत्येक षटकामागची जी सरासरी आहे ती साधारण 12-12.5 धावांच्या सरासरीनं आपल्याला धावायचं आहे. तर दुसऱ्या ओव्हरचं पण आपण बरंचसं रन या ओव्हरमध्ये आपण काढलेले आहेत. त्यामुळे सिंगल घेत नाहीये दिनेशनं. हा चेंडू मारलाय, लांबी कमी आहे, उंची जास्त, झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. दिनेश जल्लोष पाटील. पहा तिके माळी सर कुठे होतोय. मध्ये मात्र जल्लोष पाहायला मिळालाय. खरं तर या विकेट नंतर आनंद मात्र वेगळ्याच स्क्वॉड मध्ये आहे. हा आनंदोत्सव झालाच पाहिजे कारण हा फायनलचा सामना आहे. सगळेजण नाचतायत. बघूयात महत्वाचे 2 फलंदाज आता बाद झालेले आहेत ज्यांच्या खांद्यावर सर्वस्वी जबाबदारी होती. रुपेश पोपेटा बाद, त्यानंतर दिनेश पाटील बाद. आता कल्पेश मस्करवर जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे आयांश 11 कोळखे संघ थोडासा अडचणीत आलेला आहे आणि कर्तेश्वर मोठे भिंगार संघाचे पाठीराख आहेत ते आता थोडासा जल्लोष करतायत. आमचे पाहुणे आदरणीय बच्चू जितेकर, प्रियांशु मुंडे कोळखे यांच्याकडून आयांश 11 कोळखे संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या शुभेच्छांचा कितपत त्यांना फायदा होतोय हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. आयांश 11 कोळखे आणि जो खेळाडू या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार मारणार आहे तर आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी खाने अंबिवलीचे दीपेशजी गायकर यांच्या वतीने एक बॅट दिली जाणार आहे आणि त्या खेळाडूला त्यामुळं षटकार याच्याकडे सुद्धा लक्ष लागले. तर दीपेशजी गायकर आपलं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय या प्राइजसाठी, या गिफ्टसाठी. नक्कीच एक खेळाडूला मात्र ती बॅट दिली जाईल आजच्या दिवसामध्ये. हा नक्कीच दीपक 21 धावा धावफलकावर लागलेला आहे. दिनेश पाटीलनं 30 धाव जर घेतली असती तर कदाचित त्याची विकेट शाबूत राहिली असती. परंतु मोह सिंगल डबल नकोय, षटकार पाहिजेत आपल्याला, चौकार पाहिजेत आणि काहीच हाती लागलं नाही. शेवटी षटकारी गेले, चौकारी गेले आणि दिनेश पाटील बाद. हा चेंडू मिड विकेटला मारलाय, जमीन लगतचा फटका आहे. चेंडू उचलतोय क्षेत्ररक्षक, चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत 1 रन या चेंडूवर मिळते. सिंगल सिंगल डबल डबल जशा धावा येतील तशा जमवाव्या लागतील तरच विजयाच्या दिशेने आगेकूच होईल हे जाणून येत कल्पेश मस्कर आणि त्याचा सहकारी नितेश पाटील. कल्पेशनं आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार ठोकलेले आहेत परंतु सिंगल वर पण आता त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. हो बॅटची कडा घेऊन हवेमध्ये चेंडू आहे आणि झेल टिपला जातोय. झेल घेतला प्रीतम गोगरेनं. अजून एक फलंदाज बाद नितेश पाटील. तर मजा आहे खरी. खेळणारे खेळतात पण मजा घेणारे घेतात म्हणून तर स्टेडियम भरतात. 50-50 60-60 हजार लोक एका स्टेडियम मध्ये क्रिकेट बघायला जातात. ते उगीच नाही. याही मैदानावर ज्याला आम्ही मिनी DY पाटील स्टेडियम म्हणतो तिथे या मैदानावर ही प्रेक्षक जल्लोष करतायत, आनंद साजरा करतायत. आणि बघूया या मॅच मध्ये आता कोण जिंकेल. माजी उपसरपंच आदरणीय मच्छिंद्र पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. इम्पॅक्ट प्लेअर मैदानात आलेला आहे. पंचांचा इशारा. राजा मात्रे. बघूया राजाला राजासारखा इथं खेळ करावा लागणार आहे. परिस्थिती थोडीशी बिकट झालेली आहे. रुपेश गेला, दिनेश पाटील आउट झाला, त्याच्यानंतर नितेश पाटील पण आउट झालेले आहेत. आता ही मधली फळी आहे मिडल ऑर्डर, त्यामध्ये इम्पॅक्ट प्लेअर वापरलेला आहे. हो यॉर्कर चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु
गेला चेंडू स्टंपला अगदी जवळून स्टंपच्या जवळून चेंडू गेला तो गोगरेंच्या हातामध्ये. धर्मेंद्रनं चेंडू अडवला. 2 षटकं संपलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 20 आणि या षटकामध्ये 3. आपण स्क्रीनवर बघू शकतो एंट्री गेट आमचं या चाळीसगाव प्रीमियर लीगचं एंट्री गेट आणि ड्रोन कॅमेरातून या स्टेडियमचं तुम्हाला एक सुंदर असं विलोभनीय दृश्य बघायला मिळतंय. आमचं कॉमेंट्री बॉक्स आणि वरून अतिशय सुंदर मैदान म्हणजे अक्षरशः म्हणजे वेडात आपण प्रेमात पडू या मैदानाच्या. असं बाजूला असलेला आता नवीनच आमचा झालेला हा हायवे, हा रस्ता, पार्किंगची सुसज्ज अशी व्यवस्था, मैदान अतिशय सुंदर असं देखणं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटचं बाजूला थर्मोसेट कंपनीही आपल्याला बघायला मिळते आणि या ड्रोन कॅमेरामॅनचं आम्ही मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. अतिशय सुंदर असं मैदान आहे. चाळीसगाव प्रीमियर लीग 2024-25 इथे खेळवली जाते. जय हनुमान म्हसोबा नावानं हे मैदान प्रसिद्ध आहे. हे नारपोलीचं मैदान आहे आणि या मैदानावर हा थरार रंगलेला आहे तो चाळीसगाव प्रीमियर लीगचा. कल्पेश मस्कर 5 चेंडू 15 धावा. राजा मात्रे 1 चेंडू 1 धाव. राजा तयार आहे. राजा इम्पॅक्ट प्लेअर, इम्पॅक्ट टाकलाय, जबरदस्त तडाखा आणला राजानं आणि चेंडू धाडला सीमारेषा पार. षटकार. गावातून बिलॉंग करणारे राजा षटकार ठोकला. मच्छिंद्र पाटील उपसरपंच, माजी उपसरपंच, त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. जबरदस्त फटका, षटकार. या चेंडूवर काय होईल? हो, ओव्हरपिच चेंडू, मात्र झेल होण्याची शक्यता आणि राजा बाद, झेल बाद. मच्छिंद्र पाटील साहेबांचं आपण पुनश्च मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. सोमटणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मच्छिंद्र पाटील या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आता उपस्थित राहिलेले आहेत. शेवटचा सामना आहे, मेगा फायनल आहे. या मेगा फायनल मध्ये अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. तसं कोणाच्या बाजूनं कौल लागेल, कोण जिंकेल, कोण हारेल अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. सुरुवातीला बॅटिंगच्या बाजूनं कौल होता, आता गोलंदाजाच्या बाजूनं आणलाय तो निखिल मस्करनं. निखिलचा हा चेंडू भिरकावला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव निश्चितच मिळणार आणि थ्रो मस्त सरळ हातामध्ये यष्टी रक्षकाच्या थ्रो फेकला जातो. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. 30 धावा धावफलकावर लागतायत आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. निखिल मस्कर गोलंदाजी करतोय. 3 चेंडू त्यानं या षटकातील आतापर्यंत टाकलेले आहेत आणि हे तिसरं षटक, त्याच्या कोट्यातलं हे पहिलंच षटक कदाचित असावं. हा चेंडू निखिलचा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बॅटची कडा घेऊन सीमारेषेजवळ जातोय क्षेत्ररक्षक. धावतोय धावतोय धावतोय, पडला, झडला, लोळला, अक्षरशः आडवा झाला, पण चेंडू गेला सीमा पार. चौकार. हा ही चेंडू भिरकावला आणि हा लॉलीपॉप सोडला. हा झेल व्हायला पाहिजे होता, परंतु हा झेल सुटलाय. या दरम्यान आमचे पाहुणे आदरणीय विशाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य दहिवली, विशाल रवी पाटील, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मच्छिंद्र पाटील यांचंही आपण पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत करूया. एक जबरदस्त मॅच. निखिल मस्कर पुन्हा एकदा तयार आहे आणि समोर आहे राजेश. कल्पेशनं हा चेंडू ढकललाय. कल्पेशचं होम ग्राउंड आहे, घरेलू मैदान आहे रोज, आणि निखिलचं पण हे घरेलू मैदान आहे. त्यामुळे दोघांच्या या
घरेलू मैदान म्हणजे नारपोलकरांविरुद्धच संघर्ष आता आपण इथे पाहिलेला आहे. हे षटक संपले, 3 षटकं संपली, 3 षटकांमध्ये धावा झालेल्या आहेत 35 आणि अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. 28 रन्स रिक्वायर्ड इन 12 डिलिव्हरीज. पाणी मैदानामध्ये द्या, पाणी. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान केला जाईल. तर मी विनंती करतोय सोमटणे ग्रामपंचायतीचे सदस्य विशालजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय विशालजी पाटील साहेब आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं हार्दिक असं स्वागत आहे, सुस्वागतम. अतिशय सुंदर असं आयोजन, विलोभनीय असं दृश्य ड्रोन कॅमेराद्वारे आपण बघत होतो. स्वागत कक्षामध्ये आता पाहुण्यांचा स्वागत आमचे दीपक पाटील सर तिकडे करतायत. तर विशालजी पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करतोय. सोमंडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय मच्छिंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा येऊन या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं 40गाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे, सुस्वागतम. विशाल क्रिकेटर पण आहे, एक लेफ्टी चांगला हार्ड हिटर फलंदाज. आदली खेळतो की नाही माहिती नाही, हा खेळलेला आहे, पहिल्याच दिवशी याच मैदानावर खेळलेला आहे. त्यानंतर संपूर्ण 8 दिवस खरं तर या स्पर्धेसाठी प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्या वाहिनीनं केलं, तर त्याचं 24 लाईव्ह इव्हेंट्स. मी विनंती करेन 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या सदस्यांना आपण यावं, या सन्मानाचा स्वीकार करावा. कारण 8 दिवस खरं तर प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत कॅप्चर केलेला, पोहोचवला. प्रत्येक खेळाडूंचे हावभाव तुमच्यापर्यंत पोहोचवले आणि एक वेगळं मनोरंजन केलं. तर 24 लाईव्ह इव्हेंटचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमचे रोहन आहे, त्यांचा सन्मान केला जाईल. संध्याजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम, ज्यांचा आम्ही खरंच मनापासून आभार व्यक्त करतोय. ही 40गाव प्रीमियर लीग संपूर्ण स्पर्धा त्यांनी कव्हर केली. सध्याच्या घडीला 24 लाईव्ह इव्हेंट्स म्हटलं की अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर्स केल्या जातात. डे असो नाईट फॉर्मॅटमध्ये बिझी आहे आणि आज बोरले गावातून सुरू झालेली वाहिनी लवकरच तुम्हाला याच वर्षी दुबई येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा खरं तर कव्हर करताना दिसेल आणि हे सगळ्यात मोठं नक्कीच अभिमानाची गोष्ट असेल बोरले गावासाठी आणि संपूर्ण आपल्या टेनिस क्रिकेट विश्वासाठी. 24 लाईव्ह इव्हेंट्स, थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद दीपक. आयांश 11 कोळखे संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये आता 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा, 14 धावांची सरासरी, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार किंवा 4-5 तरी चौकार येणं गरजेचं आहे. आता डू ऑर डाय सिच्युएशन आलेली आहे. विजेता कोण ठरणार, कोण उपविजेता ठरणार, याकडे आता तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. 40गाव प्रीमियर लीगची ही मेगा फायनल आपण इथे पाहतोय. 2024चा हा थरार आपण इथे पाहतोय या जय म्हसोबा नारपोलीच्या मैदानावर. गोलंदाज तयार. धीरज पवारचा हा चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. या 2 धावांनी समीकरण बदलतंय. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 11-26 या षटकामध्ये तुटून पडावं लागेल. या षटकामध्ये 1 किंवा 2 तरी षटकार मारावेच लागतील फलंदाजांना आणि ते मारण्यासाठी स्ट्राईक मध्ये आलेला आहे कल्पेश मस्कर. घरेलू मैदान आहे त्याचं, मात्र गोलंदाज चतुर आहे. गोलंदाज अगदी चांगला निघाला. धीरज पवारनं हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला, बांधून ठेवलंय ते फलंदाज कल्पेश मस्करला. 10 चेंडू मध्ये 22 धावांवर खेळतोय कल्पेश. एक हाती किल्ला लढवलाय, एक हाती ही मॅच आपल्या हातामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय तो कल्पेश. फुलटॉस चेंडू फक्त ढकललाय, ढकलून दिलाय फक्त. एक सिंगल या चेंडूवर मिळते. 38 धावा धावफलकावर लागतायत. 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. रौद्र रूप धारण करावं लागेल ते फलंदाजांना. मात्र अजूनही 3 चेंडू चांगले टाकले ते धीरज पवारनं. 3च धावा त्यानं दिलेल्या आहेत. मोठे भिंगार या गावाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू. यॉर्कर चेंडू, यॉर्कर. नो बॉलचा इशारा पंचांकडून. ओव्हर स्टेपचा नो कदाचित असावा आणि
एक बोनस धावा मिळतात. धावून काढलेल्या एकूण 1 आणि नोची 1 अशा एकूण 2 धावा या चेंडूवर एक्स्ट्रा मिळतात. बोनस मिळालेला आहे. बघूया कधी कधी या अशाच सिच्युएशन मॅचला यू टर्न देत असतात, वेगळं वळण लावत असतात. या मॅच मध्ये काय होईल याकडे सगळ्यांच्या नजरा. धीरज आता पावलं मोजतोय. उडी मारली शेवटची पावलं मोजून तो आता रेडी झालेला आहे. खूण त्यानं केलेली आहे. धावण्यासाठी सज्ज आहे. धीरज पवार की प्लेयर. कल्पेश मस्कर आणि कल्पेश हेलिकॉप्टर स्ट्रोक, वॉटर स्ट्रोक, जबरदस्त फटका मारलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सहा बॉलमध्ये 21 धावांची गरज होती. कल्पेश मस्करनं चौथ्या आता षटकाच्या 8 शेवटच्या मध्ये बॉलवर 17 स्ट्राईक घेतली नव्हती आणि एकट्याने 21 धावा केल्या होत्या. एक बॉल 6 धावांची गरज असताना सरळ षटकार मारत त्यानं तो सामना जिंकून दिला होता आजच्याच दिवसामध्ये. ही नाही आणि क्षमता. आता 8 चेंडू मध्ये बघा 17 धावांची गरज आहे. स्कोर विचारत होते फिल्डिंग करणारी टीम, कारण आता परिस्थिती तशी आलेली आहे की आता बघावं लागणार आहे की आपली आता प्रॉपर्टी राहिले किती, आपली संपत्ती राहिले किती, वाचवायची आहे. ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्तेश्वर मोठे भिंगार या संघाला. या मॅच मध्ये मी अगोदरही सांगितलं होतं की ज्या बोनसच्या धावा आल्या त्या कदाचित फायदेमंद ठरतील का, आणि तसं चित्र आता तयार झालेलं दिसतंय. त्या बोनसच्या 2 धावा नो बॉल असल्यामुळे फ्री हिट, आणि फ्री हिटवर हवं तसं खेळला तो फलंदाज कल्पेश मस्कर आणि त्या संधीचं त्यानं सोनं केलं. ठोकला तो षटकार. थोडस आता प्रेशर मध्ये आलेली आहे क्षेत्ररक्षण करणारी कर्तेश्वर मोठे भिंगार. शॉर्ट पिच चेंडू मारायचा होता, जोरात लागलाय अंगावर. एकही धाव या चेंडूवर मिळत नाहीये. 7 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. यंगस्टर्स आहेत दीपक, परंतु अनुभवी खेळाडू सारखे खेळतात या मैदानावर. अतिशय परिपक्वता या दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकाच बाजूने रिझल्ट नाही लागत, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या बाजूने रिझल्ट आतापर्यंत या षटकामध्ये लागलेला आहे. 7 चेंडू 17 धावा इकडून ओरडतायत. बॅटची कडा घेऊन गॅप मध्ये चेंडू जातोय. सिंगल. धावतायत 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 क्षेत्ररक्षक. मिळाला चेंडू शेवटी. कव्हरिंग पण चांगलं झालं आणि या चेंडूवर मिळतात एकूण एकच, मला असं वाटतं एकच धाव धावून काढलेली आहे. म्हणजे स्ट्राईक कदाचित ठेवायचा असेल तो कल्पेश मस्करला. शेवटच्या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. दीपक काय वाटतंय तुम्हाला, काय होईल या मॅच मध्ये? नाही, कल्पेश अजूनही ग्राउंडवर आहे आणि आज त्यानं सगळ्यांची मनं जिंकलेत. सकाळचा सामना जो अतिशय कठीण होता, या संघासाठी पुढे येणं सुद्धा पॉसिबल नव्हतं, परंतु 1 ओव्हरमध्ये 21 धावा, 1 बॉलमध्ये 6 धावा आणि त्याचा कॉन्फिडन्स होता ना बरंच काही सांगून जाणार होता. परंतु नक्कीच हा मॅच सध्या तरी दोलायमान स्थितीमध्ये आहे. अजूनही दोन्ही संघांना समसमान संधी आहे आणि बाउन्स बॅक, कारण धर्मेंद्र घोगरे मास्टर माइंड कॅप्टन आहे. प्रत्येक मॅचमध्ये खरं तर क्षेत्ररक्षण केलं, परंतु या मॅचमध्ये टॉस जिंकल्या सांगितलं आम्ही आता फलंदाजी करणार आहोत आणि कदाचित मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये वेगळा खेळाडू पाहायला मिळेल असं बोलणं एखाद्या कॅप्टन समोर, दुसऱ्या कॅप्टनचं माइंड रीड करणं. आणि दिनेश पडली सुद्धा म्हणाला होता मॅन ऑफ द सिरीज सुद्धा राहील आमच्याकडे. बॅट्समन मला असं वाटतंय पंच काय निर्णय? नाही, तुम्ही आत येऊ नका, फक्त बाहेर राहा. आता शेवटची मॅच आहे. 10 दिवस अतिशय चांगले सामने झालेले आहेत. अंपायर डिसिजन, बॅट्समॅन आउट. येस, अंपायर डिसिजन, बॅट्समन आउट. प्लीज आत येऊ नका. नवीन प्लेयर पाठवा मैदानात. नवीन प्लेयर मैदानात पाठवा.
1 रन झालेली आहे, दुसरी रन काढताना रनआउट आहे, त्यामुळे अजून एक गडी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. विकी पाटील मैदानाच्या दिशेने रवाना. सीमा रेषेवरून अतिशय सुंदर थ्रो फेकला गेला आणि धर्मेंद्र घोगरेनं हा चेंडू हातामध्ये घेतला, बघितला बॅट्समन पुढे गेलाय आणि स्टंपला लावलं आणि पंचांनी पण योग्य निर्णय दिलेला आहे. फलंदाज धावचित म्हणून पंचांनी सांगितलेलं आहे. विकी, हो कल्पेश खणून काढलाय चेंडू, एक घेतलेली आहे, दुसरीसाठी धावेल का? नाही. कहाणी में फिर से ट्विस्ट, परत ट्विस्ट आलेली आहे या स्टोरी मध्ये. बघा सस्पेन्स स्टोरी आहे, आपल्याला बघायला मिळते. थ्रिलर तर आहेच. सिंगल घेतलेली आहे. 6-16चं समीकरण. आता 5 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना करतेश्वर मोठे भिंगार विरुद्ध आयान शिलेवन कोळखे. फायनलचा सामना. गोलंदाजी करतोय अविनाश जाधव ना. हा चेंडू थोडासा आखूड ठेवला, सिंगल काढली गेली. स्ट्राइक आता जातोय तो पुन्हा एकदा कल्पेश मस्करकडे. कल्पेश मस्करवर जबाबदारी दिलेली आहे. बऱ्याचशा त्यांच्या पाठीराख्यांना असं वाटतंय की कल्पेश मस्कर या धावा करेल, परंतु मोठे विंगारच्या खेळाडूंना आता विकेट पाहिजे ती कल्पेशची. हा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड आणि हा चेंडू हवेत. सेफ लँडिंग झालेली आहे चेंडूची, त्यामुळे या चेंडूवर एकही धाव नाही. 3 चेंडू 14 धावांची गरज. लगातार 3 षटकार मारावे लागतील. 3 चेंडू मध्ये 14 धावा. ही सिच्युएशन आहे. ही सिच्युएशन टेनिस क्रिकेट मध्ये तशी नवीन नाहीये. बऱ्याच वेळा या सिच्युएशन्स आलेल्या आहेत. मला असं वाटतं जीवित म्हात्रे ची आठवण. ठाणे रायगडचा सामना सगळ्यांना आठवत असेल. विगरला झालेला. जीवित म्हात्रेनं जसे षटकार ठोकले तसे षटकार ठोकावे लागतील. ते कल्पेश मस्करला मात्र नाही. हा चेंडू बरोबर बॅटच्या मधोमध नाही आला. सिंगल काढली आहे. दुसरी धाव पण धावून पूर्ण केलेली आहे. आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. छोट्या चुका किती महागात पडतात बघा. ही छोटी मिसफिल्ड पण त्यामुळे स्ट्राइक मिळालाय तो फलंदाज कल्पेश मस्करला आणि धाव पण मिळाली जी 13 कदाचित झाल्या असत्या. 2-13, परंतु आता 2-12चं समीकरण आपल्याला बघायला मिळते. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. करतेश्वर मोठे भिंगार विरुद्ध आयान शिलेवन कोळखे. हा फायनलचा सामना. समोर फलंदाज आहे तो कल्पेश मस्कर. या चेंडूवर जर षटकार मारला तर या मॅच मध्ये पुन्हा इन होतील ते. शॉर्ट पिच चेंडू. वॉट अ बॉल. मस्त चेंडू, जबरदस्त चेंडू आणि जल्लोष साजरा करताय धर्मेंद्र घोगरे. एक मास्टर माइंड कॅप्टन म्हणून त्याच्याकडे सगळेजण बघतात आणि आज एक सक्सेसफुल कॅप्टन आपण या 40गाव प्रीमियर लीग मध्ये त्याला पाहतोय. काय चेंडू टाकला बघा. आखूड ठेवला, थोडासा वळवला आणि यष्टी रक्षण करत होते कप्तान धर्मेंद्र घोगरे. धावत सुटले आनंदाने. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. ते आयान शिलेवन कोळखे संघाला. 1 चेंडू. फुल टॉस चेंडू. नो बॉल. पंचांनी इकडे नो. फ्री हिट. रिव्ह्यू. फिल्डिंग रिव्ह्यू बघूया. फिल्डिंग रिव्ह्यू. पंच बघतायत, ओरडू नका. पंच बघतायत, पंच तपासतायत. 1 चेंडू. बारा धावांची गरज आहे आणि नोचं ऑब्जेक्शन. डिसिजन पेंडिंग आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉलला तपासलं जात आहे इथे. नो. बीमर आहे का बघा. मस्त सामना झाला, मात्र पैसे वसूल सामना आपल्याला बघायला मिळाला.
आणि फेअर डिलिव्हरी, पंचांनी फेअर डिलिव्हरी डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे हा सामना या ट्रॉफीवर चाळीसगाव प्रीमियर लीगवर नाव कोरलंय ते करतेश्वर मोठे भिंगार. स्टंप घ्या, डीजे लावा, स्टंप माईक फक्त ठेवा. स्पर्धेसाठी खरं तर तब्बल 300 सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. सन्माननीय आर्यन ग्रुप ऑफ कंपनी चिर्लेचे मॅनेजिंग डायरेक्टर समीर शेठ पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून या चाळीसगाव प्रीमियर लीगसाठी 300 सन्मान